श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, मराठी वर्षामध्ये विशेष महत्त्व असलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. अगदी काही दिवसांनी चातुर्मासाची सांगता होणार आहे. दिवाळीनंतर देवउठणी, कार्तिकी एकादशी चातुर्मासाची सांगता होते. तत्पूर्वी कार्तिक शुद्ध चतुर्थी, विनायक चतुर्थी साजरी होत आहे. नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचं विशेष महत्त्व. या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारक योग हा विनायक चतुर्थीचा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली आहे की अंगारक योग जुळून येते. याबाबत मुद्दल पुराणामध्ये तसेच गणेश पुराणामध्ये संदर्भ आढळून येतात. असे सांगितले जाते की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखारासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगल समजला जाणारा मंगळ ग्रह ज्या वरदविनायकाने पावन केला, त्या विनायकाला आपले उद्धार व्हावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं ओळखलं जातं, तर वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. गणेश व्रत महिन्यामध्ये 2 चतुर्थी गणपती पूजन करणे खूप फलदायी मानले जाते. आणि आज 5 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी अंगारक विनायक चतुर्थी आलेली आहे. या दिवशी गणपतीच्या सेवेबरोबरच आपल्याला घरामध्ये काही विशेष उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात. असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज आलेल्या अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या घरात असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे, आयुष्यात असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापरासोबत जी वस्तू जाळायची आहे, त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. गणेशांनी मंगळाला वर दिला होता की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल, असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धक्काधक्कीचं आणि धावपळीच्या या काळात मनात असूनही अंगारकी चतुर्थीचं आपण पूजा किंवा व्रत करू शकत नाही, तर मनोभावे तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पा समोर बसून काही उपाय करावेत. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या, अडचणी असतातच आणि त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील आपण करत असतो. जसं की आर्थिक समस्या असतील आणि त्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. बरेच दिवस आपल्याला कष्ट, मेहनत म्हणावं असं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरामध्ये सगळं काही सुख असतं, पैसा मुबलक असतो, तरी देखील त्यांच्या घरामध्ये शांतता नसते. सतत वादविवाद, भांडणं होत असतात, कलह होतात असतात, कोणाशी कोणाचं पटत नाही. अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास नसतो. कारण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुख, शांती आणि समाधान देखील लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं. तर पहा, श्री गणेश जे आहे ते विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांवर येणारे संकट, विघ्न दूर करतात, भक्तांचे कल्याण करतात आणि त्याचबरोबर ते विद्येचे दैवत आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांविषयीची काही समस्या असतील, मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल किंवा एखादी मुलं खूप अभ्यास करत आहेत, हुशार देखील आहेत, तरी देखील त्यांचं
खूप कष्ट करून मेहनत करून देखील म्हणावं तसं त्यांना परीक्षेत यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. मुलं मोठं असतील, नोकरी व्यवसाय करणारी असतील तर ते त्यांच्या काही समस्या असतील, नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये सतत त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल, ही जे काही दोष किंवा वारंवार येणारी संकटं, विघ्न जी आहेत ती दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावे. आणि आज आलेली ही अंगारक विनायक चतुर्थी तर अतिशय महत्त्वाची आणि शीघ्र फल देणारी आहे. कारण बघा, या दिवशी श्री गणेश तत्व हे 1000 पटीने जागृत असते आणि आपण केलेल्या सेवेचे, उपायाचे आपल्याला तितक्याच पटीने लाभ होतो. म्हणून आज हा प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत करायचा आहे. बघा, विनायक चतुर्थी तुम्ही व्रत करत असाल तर चंद्रदर्शन झाल्यानंतर मग आपले हे व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडायचा असतो. तर तेव्हापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, कारण बरेच जण वर्किंग असतात, त्यांना घरी येईपर्यंत उशीर होतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करावा. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरातील झाडझूड वगैरे करून घ्यायची. दिवे लागल्यानंतर आपण घराची स्वच्छता करत नाही आणि त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. पण यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय अग्नीच्या साक्षीनेच असतो. त्याचबरोबर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि या उपायाला सुरुवात करायची. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर मग तुम्ही एक छोटीशी प्लेटही घेऊ शकता, स्टीलची घ्या किंवा तांब्याची घ्या. आता जी ही वस्तू तुम्ही उपायासाठी घेतलेली आहे ते मातीच्या भांडे असेल किंवा स्टीलची प्लेट असेल, ती देवघरासमोर आपल्याला ठेवायची आहे. आता त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कापूर घ्यायचा आहे. हा कापूर भीमसेन कापूर असेल तर उत्तम. भीमसेन कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची जी क्षमता असते ती साध्या कापरापेक्षा जास्त असते, म्हणून भीमसेन कापूर वापरावा. आता किती भीमसेनी कापूर घ्यायचा तर पहा, 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येमध्ये आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या कापराच्या वड्या घेऊ शकता. आता हा कापूर जाळत असताना आपल्याला एक एक कापराची वडी जाळायची आहे, एकदम सगळा कापूराच्या वड्या जाळायच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होतील तेवढ्या तुम्ही कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे खोबऱ्याची वाटी. पूर्ण जे खोबरं असतं त्याचे 2 भाग केल्यानंतर जी अर्धी वाटी असते ती तुम्ही घेऊ शकता. तशी वाटी तुमच्या घरामध्ये नसेल तर छोटी खोबऱ्याची वाटी, जी तुकडा असतो खोबऱ्याचा तो घेतला तरी चालेल, पण ओलं खोबरं घ्यायचं नाही तर सुकं खोबरं घ्यायचं आहे. तरी खोबऱ्याची वाटी आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे. आता त्यावरती आपल्याला या भीमसेन कापराच्या वड्या एक एक करून जाळायच्या आहेत. तर पहिली आपण कापराची वडी ठेवायची, त्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर श्री गणेशाचा अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. पहिली कापराची वडी जाळत असताना तोपर्यंत हा मंत्र पठण करायचा. ती वडी आली की दुसरी वडी टाकायची, परत या मंत्राचं पठण करायचं. असं करत करत ज्या वेळेस शेवटची वडी तुमच्याकडे राहील त्यावेळेस ती शेवटची वडी आपल्याला कापरावरती प्रज्वलित करायची आहे आणि आपल्याला या मंत्राचं पठण करत करत जे मातीचं भांडं आहे ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये हे फिरवायचं. आणि त्यानंतर मग परत आपल्याला देवघरासमोर आणायचं आहे, हे ताट ठेवायचं. चतुर्थी तिथी या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे, पठण केल्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतात. आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट, विघ्न, त्यांना असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नष्ट करतात आणि त्यांचं कल्याण करतात. एवढा हा प्रभावी मंत्र आहे. आता हा उपाय केल्यानंतर खोबऱ्याची वाटी जी आहे ती पूर्णपणे जळून काळी होऊन जाते. या खोबऱ्याचं आता आपल्याला काय करायचं आहे ते पहा. घरामध्ये असलेले नकारात्मकता, घरामध्ये असलेले दोष या खोबऱ्याने शोषण केलेले असतात. त्यामुळे ही वाटी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. आज चतुर्थीच्या दिवशी किंवा उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करायच्या आधी तुम्हाला हे खोबऱ्याच्या वाटीला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. असा हा उपाय आज तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचा अनुभव
अनुभव येईल. तर चला, झालेली सेवा श्री गणेशांच्या चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.